रायगड या संघाने एका संघाने ऑलरेडी एक मॅच सामना जिंकलेल्या मैदानावर आपण बघतोय की मागच्या सामन्यात आपण बघितलं NS11 कार या संघाने चांगली बॅटिंग केली. पहिले 3 षटकांमध्ये तब्बल 57 धावा कुठल्या, पण नंतरच्या 2 षटकात अवघ्या 6 धावा. पण मात्र गोलंदाजीमध्ये आपण जबरदस्त गोलंदाजी बघितली. अनिकेत सानप अप्रतिम परफॉर्मन्स गोलंदाजीमध्ये 3 विकेट्स त्याने घेतल्या गोलंदाजीतून. त्यानंतर बंड्याने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. आपण बघितलं नितेशने चांगली गोलंदाजी केली. शेवट षटकात थोडासा मागडा ठरला होता. चेंडूची मागणी पंच करतात. चेंडू द्यायचा आहे गौरव. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. सामना आपण सुरू करूया. मागच्या सामन्याप्रमाणे या सामन्यात सुद्धा आपण बघतोय की ओपन करण्यासाठी अशरफ येतोय आघाडीला. मागच्या सामन्यामध्ये तब्बल 6 षटकार एकट्याने ठोकले. तब्बल 40 धावांचं योगदान एकट्याने दिलं. खारीजाने अक्षरशः सिंहाचा वाटा उचलला तो अशरफने, आणि 40 धावा कुठल्या प्रेक्षकांचं आपण स्वागत करूया. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. सामना आपण सुरू करत आहोत. आघाडीचा फलंदाज आपण बघतो की अशरफच्या सोबत आता मात्र ओमकार देसाई आला आघाडीला. मागच्या सामन्यात बघितलं की त्याच्यासोबत श्रेयस तेंडुलकर आला होता. चांगली बॅटिंग त्याने सुद्धा केली मैदानावर. शेवटच्या टप्प्यापर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिला होता. आणि ते मात्र पहिले षटक घेऊन गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. आशिष पहिले षटक घेऊन. आशिष गोलंदाजी मार्कवर पहिले षटक घेऊन. पहिला चेंडू थोडासा मिस टाइम आहे. जास्त लांब जात नाही चेंडू. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू कव्हर करेल. ओमकारने सांगितलंय की लास्ट मोमेंटला नकार दिलाय. गुड डिसिजन, कारण विकेट सुद्धा सामना इम्पॉर्टंट आहे. दुसरा सामना एका मोठ्या संघासमोर. निश्चितच पहिल्या सामन्यात सुद्धा आपण बघितलं की रॉयल स्टनर मीरा रोड चांगला परफॉर्मन्स दिला या संघाने. चांगली फाईट दिली शेवटच्या टप्प्यापर्यंत. 12 धावेने मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. शेवटच्या टप्प्यात चांगला अटॅक आपण यश जाधवकडून बघितला. चांगली बॅटिंग त्याच्याकडून बघितली. पण इथे मात्र आपण बघतोय की सामना नवीन आहे. प्रतिस्पर्धी नवीन उभा राहिला आहे. NS11 खार संघासमोर. पुढचा चेंडू पुन्हा आशिष. आता मात्र ओमकार ऑन स्ट्राईक. ऑप्शन थोडासा बाहेर सिअर करण्याचा प्रयत्न, पण बघितलं की चेंडू राईज होऊन अजितच्या हातामध्ये जातोय निघून. डॉट डिलिव्हरी. धावसंख्या 1. थोडीशी सावध सुरुवात. तिबत प्रतिष्ठान रायगड संघासमोर. आशिष पुढचा चेंडू घेऊन. अवे फ्रॉम द बॉडी. लास्ट मोमेंटला कट केलाय. गलीमध्ये चेंडू जातो निघून. तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट झाली आहे. आणि एकाच समाधान मानावं लागते. सुनील चावडी तिथे जाऊन चेंडू कव्हर करतोय. मिळती फक्त एकच धाव. एका धावेने ओमकारने सुद्धा खातं उघडले. धावसंख्या 2 धावा धावफलकावर. डिक्लेअर होऊन एक्झॅक्टली कुठे कुठे आहे ते निश्चितच पंचांशी कन्फर्म करत असताना अजित मोहिते एसटीच्या मागून. स्ट्रीट लाईटचे पोल सुद्धा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये भरपूर त्याचं मोठं जाळं पाहायला मिळतंय स्ट्रीट लाईट पोलचं. हो, चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. चांगला चेंडू. राईस सुद्धा होतोय. चांगला बाउन्स सुद्धा होतोय. थोडासा दूर ठेवत असताना चेंडू आशिष. पुढचा चेंडू पुन्हा राऊंड विकेट.
हो बघायचं आहे, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक तिथे जज करतो, चेंडूच्या खाली येतोय. चेंडू निश्चित थोडासा डायरेक्शन चेंज करतो हवेमध्ये आणि तोपर्यंत फलंदाजाने धावून 2 धावा पूर्ण केल्यात. पहिल्यांदाच मिस टाइम फटके आपण अश्रफच्या बॅटमधून बघतोय. आतापर्यंत आपण या स्पर्धेमध्ये त्याच्याकडनं जेवढे आपण फटके जे कनेक्ट झालेले बघितले ते सर्व सीमारेषा बाहेर गेलेत. खूप रेअरली अशा गोष्टी आपण बघतो, खास करून आता या स्पर्धेमध्ये आपण अश्रफ कडून. ओमकार जवळ येतोय, काहीतरी चर्चा करतोय. चर्चेस फलस प्रभू बघूया पुढच्या चेंडूवर काय पाहायला मिळतंय. धावसंख्या एकूण आपण बघतोय धावफलकावरती एकूण 4 धावा, 4 ऑन द बोर्ड. लिडिंग एज हवेमध्ये चेंडू, अजित चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतो पण थोडासा दूर आहे चेंडू आणि डिक्लेअर झोनमध्ये चेंडू निघून जातो. एक धाव. मगाशी उल्लेख केला की इट्स नॉट इझी टू हँडल दिस ग्राउंड. खास करून आपण बघतोय की फिल्डरसाठी मात्र थोडीशी डोकेदुखी आहे मैदान. कारण बघतोय की चेंडू जेव्हा तुम्ही त्याचा पाठलाग करता, फिल्डिंग करत असताना त्याच्या मागे धावता, तेव्हा तेवढं इझी नाही चेंडूपर्यंत पोहोचणं. धावसंख्या 5 धावा धावफलकावर. एका षटकाची समाप्ती. सुरुवात चांगली झाली आहे गोलंदाजीमध्ये आशिषकडून. चांगलं षटक हाताला अवघ्या 5 धावांचं अत्यंत कंजूस षटक. पहिल्या सामन्यामध्ये याच संघाने तब्बल 18 धावा ठोकल्या होत्या पहिल्या षटकाखेर. पण इथे मात्र धावसंख्येसाठी मात्र झगडावं लागतंय. गोलंदाजी मार्कवर नवीन षटक घेऊन गोलंदाज सज्ज होत आहे या षटकामध्ये. प्रमय प्रमय पटेल. धावसंख्या 5 धावा धावफलकावर. एवढा इझी नाही आहे या मैदानावरचा वावर. कारण आपण बघतो की मातीची विकेट किंवा मातीची खेळपट्टी असते, मातीचा आउटफील्ड असतं, त्या मुवमेंटला खेळाडू मात्र वेगाने धावत असतात. पण आपण बघतो की आउटफील्डला जी रेती आहेत, रेतीतनं धावणं तेवढं इझी नाही आहे. जज करणं एवढं इझी नाही आहे. कारण पाय अक्षरशः रोवले जातात त्या रेतीमध्ये. त्यामुळे फिल्डिंग इट्स मोस्ट इम्पॉर्टंट फॉर दिस टुर्नामेंट. थोडासा दूर ठेवला चेंडूला. मिड ऑफला एक्झिक्यूट केलाय. गोलंदाज स्वतः चेंडूवर जातोय. बॅकअप गोलंदाजीच्या साईडला नाही आहे. पण एकच धार समाधान मानावं लागते ते ओमकारला. धावसंख्या 6 धावा. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना एकही मोठा फटका आतापर्यंत एक्झिक्यूट झाला नाही बॅट्समन्स कडून. कारण तेवढी संधी मिळाली नाहीये, संधी दिली नाहीये गोलंदाजांनी. पहिलं षटक आशिषचं, दुसरं षटक आपण बघतो प्रणय पटेल पीपी. ऑफ्टमच्या बाहेर चेंडू, थोडासा वाईड यॉर्कर. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. एक चांगली उंची आहे गोलंदाजीमध्ये आपण बघतोय प्रणयची आणि त्या उंचीचा फायदा होत असताना निश्चितच चांगली गोलंदाजी, चांगलं पिचिंग पाहायला मिळते प्रणयकडून. धावसंख्या सिरावली होती 6 धावा धावफलकावर. लोअर फुलटॉ चेंडू आहे, ऑनसाईडला प्लेस केलाय प्रथमेश चेंडू जवळ अँड डॉट डिलिव्हरी. सुपर बॉलिंग. मोठ्या फटक्यांपासून, धावींपासून वंचित ठेवलंय या पहिल्या 2 षटकांमध्ये. बॅटिंग करत असताना आपण बघतोय NS11 खार या संघाला. समोरून खेळायचा प्रयत्न होता, थोडासा शफल झाला होता फलंदाज आणि जसं बघितलं की बॅट्समन थोडासा बाहेर येतोय, क्रीजच्या बाहेर येतोय, फ्रंट फुटला येतोय, थोडासा शफल होतोय आणि त्यानंतर मध्ये चेंडूचा हाताळणी केली ती गोलंदाज प्रणयने. गुड बॉलिंग. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, पूर्णपणे जखडून ठेवणारी. कव्हर्समध्ये हा फटका, खेळायचा प्रयत्न, पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, पॉईंटला चेंडू निघून जातो तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट केले चेंडूवर फलंदाज अश्रफने. जसं बघतो बॅट्समन शफल होतोय, ऑफ्टमच्या बाहेर येतोय, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होतोय आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 7 धावा धावफलकर. या षटकात आतापर्यंत फक्त 2च धावा खर्ची काढल्यात आपल्या गोलंदाजीमध्ये त्या गोलंदाज प्रणयने. गुड बॉलिंग. चांगला चेंडू, गुड बॉलिंग. अंदाज घेऊ देत नाही अजिबात ओमकारला या चेंडूचा. चांगली गोलंदाजी हाताळणी आपण बघतोय गोलंदाज प्रणय पटेल कडून. अप्रतिम षटक अवघ्या 2 धावेंचं आणि 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या जेमतेम 7 धावा धावफलकावर. ज्या संघाने या स्पर्धेमध्ये पहिल्या विकेटसाठी तब्बल 57 धावांची पार्टनरशिप केली होती, तो मात्र संघ धावेंसाठी ते स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय, झगडताना पाहायला मिळतोय.
या संघामध्ये आपण जर बघितलं तर प्रमुख गोलंदाजांची निश्चितच कमी अजिबात नाहीये. अंकुर सिंग, फिरोज सारखे खेळाडू या संघामध्ये असताना सुद्धा आपण बघतोय की दोन नवीन चेहऱ्यांना मात्र संधी मिळते. आणि काय छाप सोडली दोन्ही गोलंदाजांनी. पहिल्या षटकामध्ये आशिष, दुसऱ्या षटकामध्ये प्रणय पटेल. 2 षटकात फक्त 7च धावा खर्च केल्या त्या गोलंदाजांनी. पण एक गोष्ट ही सुद्धा चांगली आहे ती म्हणजेच NS11 खार संघाची की त्यांनी एकही गडी आतापर्यंत गमावला नाहीये. आशिष पुन्हा त्या सेकंड स्पेलमध्ये, समोर अशरफ. चेंडू हवेमध्ये लिडिंग एज घेऊन मागे जातो निघून आणि गोशांकी क्षेत्र एकच धाव. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न निश्चित होतोय तो म्हणजेच फलंदाजांकडून, पण तेवढी मात्र संधी मिळत नाहीये. टायमिंग होत नाहीये चेंडू. धावसंख्या धावफलकर 8. हो, अप्रतिम डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू. ब्लॉक होलचा चेंडू हाताळला होता पूर्णपणे. डॉमिनेट करण्याचा प्रयत्न या चेंडूवर. 22चा इशारा पंचांचा येतोय. विकेट किपर बीट, बॅट्समन बीट, 22चा सिग्नल पंचांचा. धावसंख्या धावफलकर अजून एक ने ऍड होते ती म्हणजे धावफलकर आपण बघतोय सिंगल डिजिट मध्ये अजूनही एकेरी अंकामध्ये 9 धावा. 70-70 लाईव्हच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं स्वागत आहे या मैदानावर, वर्सोवा बीचवर. तिथे मात्र सुरू असलेली क्रिकेट स्पर्धा स्पोर्ट्स फॉर प्लास्टिक. अप्रतिम डिलिव्हरी, रायझिंग डिलिव्हरी. खूप चांगली चेंडूच्या हाताने गोलंदाजी करत असताना आपण बघतोय गोलंदाज आशिष कडून. कम्पेअर टू फर्स्ट ओव्हर या षटकात सुद्धा अक्षरशः त्यांनी जखडून ठेवलंय फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून. सुपर बॉलिंग. ऑनसाईडला प्लेस केले, शतशक दूरवर आहेत. आता मात्र 2 धावांचा प्रयत्न असेल बघायचा आहे. एकदा तिथे कंप्लीट झाली आहे. गुड फिल्डिंग फ्रॉम प्रणय. एकच धार समाधान. धावसंख्या धावफलकर आपण बघतोय दुहेरी अंकात पहिल्यांदाच, ही सुद्धा तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा. इट्स अ 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावर. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन फील्डमध्ये सातत्याने आपल्याला चेंजेस पाहायला मिळतात, खास करून ऑफसाईड आणि लेग साईड मध्ये. मिस टाइम आहे. गोलंदाज चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय आणि अप्रतिम झेल, अप्रतिम झेल. पूर्णपणे फर्स्ट राईट केलं होतं ते म्हणजे इथे मात्र अशरफला, कारण त्याने मात्र मागच्या सामन्यात तब्बल 40 धावा कुठल्या होत्या आणि त्याला मात्र मोठ्या फटकांपासून वंचित ठेवत असताना त्याला प्रत्येक चेंडू मोठा फटकाच मारायचा होता. आणि त्या प्रयत्नात आपण बघतोय की लिडिंग एज घेऊन चेंडू बरोबर गोलंदाजच्या डोक्यावरनं ट्रॅव्हल झाला आणि काय मात्र प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं फॉलो थ्रू मध्ये आपल्या गोलंदाजीमध्ये. काय अप्रतिम झेल सुद्धा टिपलाय गोलंदाज आशिषने. फर्स्ट विकेट डाऊन ऑन 10. 10 धावसंख्येवर पहिलाच धक्का लागलाय. पहिल्या गडी बाद होतोय तो अशरफच्या स्वरूपात. पहिला डावखुरा फलंदाज बादला, दुसरा डावखुरा फलंदाज मनाच्या आतमध्ये येतोय. मागच्या सामन्यात जेमतेम एकच धाव अंकित करू शकला होता आणि दुसरी धाव घेत असताना बाद झाला धावची स्वरूपामध्ये. तो स्ट्रायकिंग एंडला रोहित नार्वेकर. वन डाऊन बॅट्समन रोहित. आशिषचा पुढचा चेंडू. धावसंख्या 10, एक गडी बाद. चेंडू हवेमध्ये आणि मागे जातो चेंडू. पंजाब दिशेला लेग बाईस. डिक्लेअर झोनमध्ये एकच धाव. 3 षटकातील धावसंख्या धावफलकर जेमतेम 11 धावा, एक गडी बाद. क्रिकेट हा अनिश्चितता खेळ आहे. आपल्याला हे चित्र पाहायला मिळते. पहिल्या सामन्यामध्ये ज्या संघाने 3 षटकाखेर तब्बल 57 धावा कुठल्या त्या संघाकडून आतापर्यंत आपण 3 षटकात जेमतेम 11 धावा बघतोय. एकही मोठा फटका नाही त्यामध्ये. चौथं षटक घेऊन फिरोज येतो गोलंदाजी मार्कवर. 2 षटक 9 धावा, एकही विकेट, एक विकेट आय थिंक इथे. येस येस, एक विकेट आहे आशिषसाठी. 2 षटक 11 धावा, एकही निर्धाव नाही. गुड बॉलिंग. ही 2 षटकं खूप इम्पॉर्टंट आहेत मात्र NS11 खार संघासाठी. बघा ज्या जे संघ या स्पर्धेमध्ये खेळतात सर्वांना एक आव्हान आम्ही करत आहोत की कोणीही मात्र मैदानावर प्लॅस्टिकची बॉटल इथे घेऊन येणार नाही. पाण्याची व्यवस्था तुमची केलेली आहे. निश्चितच नाश्त्याची न्याहारीची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. फळांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे आपण कुठलीही गोष्ट इथे मात्र खास करून प्लॅस्टिक जिथे मात्र इन्व्हॉल्व असेल ती मात्र गोष्ट आपण आणू नका इथे. त्याला त्या अवॉइड करायच्यात आपण. इनसाइड एज मागे जातो चेंडू. डिक्लेअर झोन, एक धाव. फिरोज आला गोलंदाजी मार्कवर. व्यक्ती त्याचं पहिलं षटक. धावसंख्या धावफलकर 12 धावा. स्ट्राईक एंडला ओमकार.
ऑन साईडला प्लेस केलं, थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न, थोडंसं हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. फिल्डिंग पोझिशन आपण बघतोय की सुनील चौधरीची सातत्याने चेंज केली आहे. एसटीच्या मागे कधी कधी आपण बघतोय की पुढे सुद्धा आपल्याला त्याची फिल्डिंग पाहायला मिळते, खास करून मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे, थोडासा वाईडिश उभा आहे. स्ट्राईक एंडला रोहित नार्वेकर, धावसंख्या 13 धावा धावफलकावर. ग्राउंड स्ट्रोक आहे, जमलगत फटका. एकदा तर कंप्लीट झाली, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे, 2 धावाचा प्रयत्न बघायचा, चेंडूची फेक जोपर्यंत होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात. पहिल्यांदाच आपल्याला 2 धावा पाहायला मिळते त्या इनिंगमध्ये. धावफलकावर आपण एकूण धावसंख्या बघतोय ती म्हणजे 15 धावा धावफलकावर, 15. नेक्स्ट टाइम अजित तिथपर्यंत पोहोचू शकणार नाहीये, बघायचं. एकदा तिथे धावून कंप्लीट केली फलंदाजाने. बॅकअपला तिथे आहे, गोलंदाज स्वतः चेंडू कव्हर करतोय डायरेक्ट. इथे मात्र चेंडू हाताच्या हात, आणि बरोबर त्याच्या हातात चेंडू आल्यानंतर मात्र कुठलीही चूक करत नाहीये. ओमकारला तमूत परतावं लागेल. धावच्या स्वरूपात अजूनही धक्का लागतो मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय, म्हणजेच ओमकार देसाई इथे मात्र बाद होतोय धावचीच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 16 असताना दुसरा धक्का. पहिला फलंदाज बाद झाला तो म्हणजेच अशरफ. कॉटच्या स्वरूपात स्वतः गोलंदाजी, मात्र तो चेंडू कॅच केला स्वतः गोलंदाजीवर. अप्रतिम स्पेल आपल्याला आशिषचा पाहायला मिळाला. 2 षटकामध्ये 11 धावा, 1 विकेट त्याच्या नावावर. न्यू बॅट्समन श्रेयस तेंडुलकर ॲट नंबर 4. क्रॉस बॅटेड शॉट आहे, पण बघायचं आहे चेंडू एक्झॅक्टली कुठे निघून गेलाय. गोशांकी क्षेत्र, एकच धाव. प्रत्येकाने आपापल्या आयुष्यामध्ये निश्चितच बीच क्रिकेट खेळलाय. मग ते खास करून आपण ट्रिपवर गेलो, सरीला गेलो, त्या ठिकाणी खेळलाय, पण इथे मात्र तुम्हाला स्पेशली प्रोफेशनल क्रिकेट टुर्नामेंट खेळायची आहे बीचवर. चांगला चेंडू, चांगल्या चेंडूच्या हाताने. पुन्हा डिक्लेअर झोन, एकच धाव या चेंडूवर, इनसाइड एज. 4 षटकाखेर एकही मोठा फटका नाहीये, आणि 4 षटकाखेर आपण बघतोय की 2 गडी गमावलेत NS11 खार या संघाने. आणि धावसंख्या धावफरक आपण बघतोय ती 18 धावा, 18 ऑन स्कोर कार्ड. नेक्स्ट मॅचसाठी तयार राहायचं आहे. ZI11 वर्सेस MCS11. ZI11 आणि MCS11 दोन्ही संघाचे कॅप्टन रिपोर्ट करा टॉससाठी. आपण बघतो की या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ मॅचसाठी 70 स्पोर्ट्सचे ब्रँडेड स्लीवलेस तुम्हाला दिले जात आहेत, सँडोज दिले जात आहेत. गोलंदाजी मार्कर स्वतः कॅप्टन निर्णायक षटक घेऊन अंकुर सिंग. MCS आणि ZI11 हे दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी सुद्धा आपण रिपोर्ट करायचं आहे. यानंतर पुढचा सामना आपल्या इथे खेळवला जाईल. अंकुर सिंग पहिला चेंडू आहे षटकातला. हो, थोडासा दूर ठेवलाय, खूप चांगला बाउन्स, रायझिंग डिलिव्हरी. पासून थोडासा दूर ठेवणारा हा चेंडू, डॉट डिलिव्हरी. धावसंख्या काय 18. थांबून एक्झिक्यूट केले चेंडू हवेमध्ये. आशिष चेंडूच्या खाली जज करतोय, आणि गुड कॅच, अप्रतिम झेल. गमावलाय. स्ट्राईक एंडला रवी, कॅप्टन स्वतः. कॅप्टन वर्सेस कॅप्टन, अपील पंचांकडे. आणि तुम्ही मगाशीच मी उल्लेख केला की इट्स नॉट इझी, स्पेशली इन द बीच ग्राउंड, फिल्डिंग करणं फॉलो थ्रू मध्ये. अंकुरने मात्र तिथे जवळ जाऊन चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न केला, पण तो निश्चितच धाव घेताना स्वतः स्किट होतोय, खाली पडतोय. कारण आपण बघतो की आउटफील्डला आपण बघतो पूर्णपणे रेती, आणि रेतीमध्ये निश्चितच पाय पूर्णपणे रोवले जातात. स्ट्राईक एंडला रोहित, थोडासा ओव्हर पिच आहे, चांगला एक्झिक्युशन.
बघायचंय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, पंचांचा इशारा 4 धावेंसाठी. चौकार पाहायला मिळतोय. इन लास्ट ओव्हर. चांगलं एक्झिक्युशन आहे. मिड ऑफ वरून चेंडूला एक्झिक्यूट केले. डी मध्ये चेंडू जातोय निघून आणि अत्यंत वेगाने सीमारेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी बॅक टू बॅक 4 फ्रॉम रोहित नार्वेकर. स्कोर मोज ऑन 28. 28 धावा धावफलकावर. हा प्रतिकार खूप इम्पॉर्टंट आहे, खास करून स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये. आणि तो प्रतिकार एकटा मात्र फलंदाज रोहित नार्वेकर करत असताना 2 चौकार लगातार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. 28. लिडिंग एज चेंडू हवेमध्ये, स्वतः अंकुर चेंडूच्या खाली, बोल अँड कॉट, फलंदाज बाद. धावसंख्या 28 झालेली आहे. 29 धावसंख्येचं लक्ष आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी.
एसटीच्या मागे. अनिकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. त्या षटकाला पुढचा चेंडू घेऊन. एकोणतीस धावसंख्येचं लक्ष आहे स्पोर्ट्स फॉर प्लास्टिक. हो, अप्रतिम डिलिव्हरी. व्ही शेप मध्ये समोर खेळण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफवरून चेंडूला क्लिअर करायचं होतं पण टायमिंग झाला नाहीये. जबरदस्त चेंडूच्या हाताने खूप चांगला चेंडू हाताळलाय. चांगलं कमबॅक केलंय या षटकामध्ये गोलंदाज अनिकेतने. पहिल्या चेंडू निश्चितच सुद्धा तो सुद्धा मिड टाइम आपण बघितला. आउटसाइड एज घेऊन चेंडू मागे निघून गेला. कीपरच्या विकेटकीपर रवीच्या डोक्यावरून फ्लाय होऊन. अनिकेत पुढचा चेंडू. हो, स्टँड अँड डिलिव्हर. बघायचं मिड विकेटला चेंडू खूप लांब खूप दूरवर सीमारेषे बाहेर. 6 धावा. षटकार. दीपदत्ता प्रतिष्ठान संघाचा पहिल्या या इनिंग मधला पहिला थँक्यू. ऑप्शनच्या बाहेर चेंडू जाऊ दिलाय. वाईट डिलिव्हरी. दबाव प्रेशर पाहायला मिळतो गोलंदाजावर. धावसंख्या धावफलकर 8 धावा. 29 धावसंख्येचं लक्ष काढायचं. अजून 21 धावांची गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. हा सुद्धा चेंडू आपण बघतोय लेगस्टिकच्या बाहेर. वाईट डिलिव्हरी. वाईट +1. 2 धावा ॲड होतील धावफलकावर. आणि धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपण बघतोय ती म्हणजेच 11 धावा. 11 नाही तर 10 धावा. 10 ऑन द बोर्ड. अनेक स्थानावर थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. कारण एक तर त्यांच्याकडे कमी धावा आहेत. त्या डिफेंड करायचे तुम्हाला 30 चेंडूमध्ये 29 धावा डिफेंड करायचे आहेत. त्यापैकी आतापर्यंत आले त्या धावफलकावर 10 धावा. हो, अप्रतिम फटका. अजून एक स्टँड अँड डिलिव्हर. सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. गुड शॉट. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जे नृत्य आम्ही बघत आहोत असं वाटतं की वेस्ट इंडिजमध्ये ही स्पर्धा सुरू आहे की काय, कॅरिबियन बेटावर. कारण संगीत सुद्धा ऐकायला मिळते. समोर नृत्य तसं सुरू आहे. नो बॉल पंचांचा इशारा. नो +1. 2 धावा ॲड होतील धावफलकावर. 2 येस एकच धाव कारण एकच नो बॉलची धाव ॲड केली जाईल धावफलकावर. 17. हो, बघायचं चेंडू उंच तर गेलाय. नार्वेकरच्या डोक्यावरून सीमारेषा बाहेर जातो चेंडू. जवळजवळ 55 इशारा. 6 धावा. 6 रन. धावसंख्या 23. माझ्यासोबत शिवा पुजारी आमचे गुणसंख्यकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोरेगावचे मॅन फ्रॉम गोरेगाव. धावसंख्या 23 धावा धावफलकावर. चांगला चेंडू. वेगवान चेंडू. पुन्हा एकदा एक मोठा फटका मारून सामना फिनिश करण्याच्या तयारीमध्ये होता योगेश. पण चेंडू त्याला चकवागून देऊन मागे जातोय. फक्त 6 धावांची गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. कारण 23 धावा अंकित झालेत पहिल्या षटकामध्ये. महाड षटक. सामना पूर्णपणे एकतर्फी झुकलाय. दुसरं षटक बघूया. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतो दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. आतिश. चेंडू बघूया डीप मध्ये. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू तिथे कव्हर होईल तोपर्यंत, क्षेत्ररक्षक तिथे तोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत फलंदाजांनी एकही धाव घेतलेली नाहीये. समसमान संधी. हे चित्र 55 इशारा 4 धावा. चौकार. धावसंख्या 27. 2 धावांची अजूनही गरज आहे. चला ZI11 आणि MCS11. कव्हर्स मध्ये एक्झिक्युशन. चांगला फटका. ग्राउंड स्ट्रोक आणि चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा.
इन्व्हाइट करतो, आशिषने यायचं आहे सामन्यावरचा पुरस्कार घेण्यासाठी. आणि आलोकना इन्व्हाइट करतो, आलोकने आपण यायचं आहे. आमचे जे व्हॉलेंटियर आहेत, प्राईज डिस्ट्रीब्युशन त्यांच्या हस्ते केलं जाईल. आलोकने यायचं आहे, आलोकने रिपोर्ट करायचं आहे. आलोक यांच्या शुभ हस्ते मी देत आहोत सामनावीरचा पुरस्कार. आशिषला देत आहोत सामनावीरचा पुरस्कार. 2 षटकं, 11 धावा आणि 1 विकेट, अप्रतिम गोलंदाजी आशिषची. आणि 70-70 स्पोर्ट्स ब्रँडेड टी शर्ट देऊन आम्ही सन्मानित करत आहोत. ब्रँडेड सँडो स्लीवलेस टी शर्ट फॉर मॅन ऑफ द मॅच, एव्हरी मॅन ऑफ द मॅच फ्रॉम दिस टुर्नामेंट. आशिष ठरले या सामन्याचा सामनावीर. अभिनंदन आशिष. आणि मात्र ही चांगली चळवळ आपल्याला पाहायला मिळते की या स्पर्धेमध्ये आयोजकांनी मात्र ह्या सूचना दिल्यात अत्यंत कडक शब्दामध्ये की कोणीही प्लास्टिक बॉटलचा वापर करू नये. आणि ही संकल्पना तुला कशी वाटली की जे मात्र स्पर्धा किंवा एक क्रिकेटच्या माध्यमातून, स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण प्लास्टिक थोडंसं दूर ठेवतोय? एक्चुअल में सर ये बरोबर है कि ये प्लास्टिक अपन इन्वॉल्वमेंट कम करना चाहिए और ये बैंड होना ही चाहिए कंपलसरी. जिस तरह से जो शुरुआत ये 7 साल पहले एडवोकेट अफरोज शाह ने जिसकी शुरुआत की, उसके बाद हर एक आप देख रहे हैं कि मुंबई के जितने भी जो बीच है वो प्लास्टिक से दूर रखे गए. तो आप अफरोज शाह के बारे में क्या, उनके बारे में क्या कहना चाहोगे जिन्होंने इसकी शुरुआत की है? उनको धन्यवाद करूंगा क्योंकि उन्होंने बहुत अच्छा ये काम स्टार्ट किया है और ऐसे ही आगे भी करते रहे. थैंक यू सो मच एंड ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मैच आशीष.